सर्वांसाठी खुशखबर। आपल्या पंढरपुरात नव्याने सुरू झाले भव्य ई व्हेकल शोरूम सूर्या ई ऑटो। सध्याच्या प्रदूषण काळात पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत विजेवर चालणाऱ्या वाहनांचा खर्च कमी होतो, खिशामधले पैसे वाचतात आणि नागरिकांचा फायदा होतो। ईव्ही हे एक असं आधुनिक तंत्रज्ञान आहे जे भविष्यातील वाहतुकीसाठी एक अग्रगण्य पर्याय ठरणार आहे। अशातच आपल्या पंढरपुरात नव्याने सुरू झाले भव्य सूर्या ई ऑटो शोरूम। काल शनिवार दिनांक 1 नोव्हेंबर रोजी कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांच्या शुभ हस्ते या भव्य शोरूमचं उद्घाटन करण्यात आलं। सूर्या ई ऑटोचे संचालक सूर्यकांत जगताप यांनी आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी ठिबक सिंचनाचा पुनर्वापर या बाबतीत मोठी सेवा उपलब्ध करून दिली आहे। आता ई ऑटोच्या माध्यमातून सर्व नागरिकांसाठी आणि ज्यांना स्वतःचा व्यवसाय चालू करायचा आहे त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे। सूर्या ई ऑटो मध्ये आपल्याला ई रिक्षा, ई टेम्पो आणि 7 सीटर ई व्हेकल उपलब्ध होणार आहे। समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी, प्रदूषण मुक्त पर्यावरणासाठी सूर्या ई ऑटो हा सर्वांसाठी एक उत्तम पर्याय आहे। उद्घाटनाप्रसंगी सूर्यकांत जगताप यांनी सर्वांना ई ऑटोचं महत्त्व सांगून खरेदी संदर्भात आवाहन केलं। आम्ही सूर्यकांत जगताप, सूर्या ई ऑटो चे ओनर। माझं जे काम आहे ते ॲक्च्युली प्लास्टिक रिसायकलिंग पण आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे की जे शेतकऱ्यांचं ड्रीप घेणं आणि त्याचं एक ग्रॅन्युअल बनवणं आणि परत ड्रीप बनवून देणं हे काम माझं सुरुवातीला होतं। हेच बेस पकडून मी काय केलं आहे की एक शेतकऱ्यांसाठी काय अजून घेऊ शकतो इलेक्ट्रिक 3 व्हीलर। मग त्याच्यामध्ये जे काय बॅटरी ऑपरेटेड म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये ते दिलं तर त्याची किंमत हे 3 व्हीलर जे आहे तर त्याच्यामध्ये ई कार्ट म्हणून जे मालवाहतूक गाडी आहे तर ते मालवाहतूक गाडीमध्ये 700 किलोपर्यंत वेट कॅरी करू शकतो। मग त्यानंतर परत म्हणजे खर्च पण कमी, काही त्याला पेट्रोल वगैरे काही नाही आणि पर्यावरण पूरक गाडी आहे। लोकांना माझं एकच सांगणं आहे की हे जे गाडी आहे ते आपण प्रत्येक ठिकाणी मोटरसायकल घे, त्याच्यावर कॅरेट बांध, परत ते मार्केटला घेऊन जा किंवा एक म्हणजे थोडक्यात सेफ्टी पण नाही आहे। तर हे गाडी वापरल्याने एक मोटरसायकलच्या किमतीमध्ये तुम्ही गाडी वापरू शकता आणि त्यामुळं हे गाडी मोटरसायकलच्या किमतीत असल्यामुळं सगळंच काम करू शकते की तुमचे शेतातलं काय वस्तू असतील ते बाहेर मार्केटला घेऊन जाणं किंवा दुसरीकडचं मार्केट घरी घेऊन येणं म्हणजे कमीत कमी किमतीमध्ये ह्या गोष्टी होऊ शकतात।